नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज यावेळी ब्लॉग थोडंसं लेट झालेलं आहे. तर आम्ही चाललो होतो आज एक ठिकाणी, म्हणजे आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांच्याकडे आम्हाला जेवणासाठी आमंत्रण होतं. आफ्टर मॅरेज जसं सगळ्या नवीन कपल्सला सगळीकडे जेवणाचं आमंत्रण असतं, तर तशाच प्रकारे आम्हाला आमच्या वहिनींनी आमंत्रण दिलेलं, दादा वहिनींनी. सो आम्ही छानशी पूर्ण फॅमिली मिळून जात होतो. आणि मग काय, हा आहे आमचा रोड दिघी, आणि त्यांचं लोकेशन होतं धानोरीमध्ये. सो आम्ही लगेचच दिघी टू धानोरी, जास्त डिस्टन्स नव्हता, सो लगेच पोचलो. मी, ताई, सिया, मम्मी, सात्विक आणि चैतन्य शूट करत होता. सो आम्ही असे सगळेजण मस्त पोचलो. लिफ्टमध्ये गेलो आणि आम्ही चाललो लिफ्टमधून वरती. तर खरंच खूप सुपर एक्सायटेड होतो, कारण त्या खूप वहिनी हौशी आहेत आणि नेहमी आम्हाला सांगत होते की आमच्या घरी या, घरी या. खूप टाईम आम्ही केळवणपासून जेवायला जायचा प्रयत्न करत होतो, पण आम्हाला जमलं नाही. देन फायनली तो टाईम आलेला. सो हे आहे वहिनींचं घर, वहिनींचा फ्लॅट आहे या सोसायटीमध्ये, आणि खूप छान आणि स्पेशियस आहे. त्यांना खूप छान फ्लॅट भेटलेला, आणि ह्याच्या ओपनिंगसाठी पण मी गेलेले तिकडे ऑलरेडी. सो हे बघा, सुंदर असं वेलकम करायला वहिनी ऑलरेडी येऊन थांबलेल्या. सो त्यांची धावपळ चालू होती की चला चला आरतीचं ताट आणा वगैरे. आणि हे त्यांनी, आणि त्या दिवशी आमची 1 मंथची ॲनिव्हर्सरी होती. सो त्यांना जेव्हा कळलं की अरे यांची ॲनिव्हर्सरी आहे, सो त्यांनी छानसं असं बोर्ड लिहिलेलं तिकडे. आणि मग काय फायनली औक्षण केलं आणि दोघांना आत घेतला मला. तर चैतन्याची मस्ती चालू होती त्यांच्यासोबत. त्यांना उगीच त्याचं काही ना काहीतरी टॉन्ट मारणं चालू होतं. सो अशा प्रकारे त्यांनी छानसं असं आमच्या दोघांचं औक्षण केलं, आणि मग आम्ही छान घरी आलो. सो जेवण वगैरे पण एकदम छान बनवलेलं, आणि म्हणजे आम्ही सुपर एक्सायटेड होतो, कारण 1 मंथ ॲनिव्हर्सरी होती, फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती. सो त्यांना वाटलं की आमचा काही डिनर प्लॅन वगैरे असेल, पण आमचा डिनरचा प्लॅन यांच्याच घरी होता, कारण एक फॅमिली गेट टुगेदर टाईप होतं हे, कारण आम्ही सगळे एकत्र आलेलो आणि एकत्र डिनर करणार होतो. ह्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट काय असू शकते? फॅमिली टुगेदर म्हणजे एकदम बेस्ट, सगळेजण एकत्र येतात छान, आणि मस्त सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतात किंवा छान गोष्टी शेअर करतात. देन हे बघा, हे आहे वहिनींचा फ्लॅट, आणि इथून गॅलरी आहे, आणि समोरूनच आमच्या दिघीचा डोंगर, एक साईड डोंगराची दिसत होती, तर तो आम्ही व्ह्यू बघत होतो. आणि हे दोघांची इकडे काय मस्ती चालू होती. हा वहिनींचा आहे मुलगा अन्वय, आणि सात्विक. त्या दोघंजण सुपर एक्सायटेड होते एकमेकाला भेटण्यासाठी. देन मग काय, जेवण ऑलरेडी तयार होतं. सो आमची ताटं अशी छानशी अशी डेकोरेट केलेली वहिनीने, आणि मग आम्हाला सगळेजण फोर्स करत होते, नाव घ्या, नाव घ्या. पण जेव्हा कोणी मला नाव घ्यायला सांगतं, मला खूप प्रेशर येतं, आणि मी सगळे जेवढे लक्षात आहेत नाव ते विसरून जाते. सो फायनली अशा प्रकारे त्यांना मी म्हटलं, प्लीज काही फोर्स करू नका, मी याला चारते, नाहीतर हा मला चारेल, पण नाव घेण्यासाठी फोर्स नको. तर असे सगळे आम्ही एकत्र जेवायला बसलेलो. मी काही नाव घेतलं नाही, कारण मला खूप प्रेशर येतं, आणि मी खूप म्हणजे लगेच विसरून जाते नाव काय घ्यायचं. सो आम्ही एकमेकांना सांगत होतो, तू घे, तू घे, पण मला काय आठवायलाच तयार नाही. म्हणून मग मी काही नाव वगैरे नाही घेतलं, आणि आम्ही एकमेकांना घासच भरवला, ह्याच्यावरतीच आम्ही भागवलं. तर खरंच खूप छान असं टेस्टी जेवण होतं. तर हे बघा, घास छानसा असा भरवला आणि मग काय, बाकीच्या जेवणाला आमची सुरुवात झाली. तर मग खरंच खूप छान मज्जा आली तिकडे. हे बघा, मी अजून स्टील म्हणजे नको नकोच करत होती, कारण मला खरंच खूप प्रेशर येतं ॲक्च्युली. कोणी असं सडनली सांगतं तेव्हा, तर मी सगळं एकदम विसरून जाते, माझं पूर्ण गजनी होऊन जातं. देन मग काय, लाईट गेली तोपर्यंत मग वहिनी म्हणले चला जाऊ दे, आपण सेलिब्रेशनला सुरुवात करू ॲटलिस्ट. सो त्यांनी चॉकलेट केक ऑर्डर केलेला, तर आम्ही छानसा असा तो कट केला, कारण फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी होती. सो खरंच खूप स्पेशल डे होता तो, आणि म्हणजे स्पेशल डिनर होता, स्पेशल सेलिब्रेशन होतं, एव्हरीथिंग वॉज स्पेशल. खरंच खूप मज्जा आली. आमच्या वहिनी खूप आमचं सगळ्यांचा खूप लाड करतात, आणि त्यांनी खूप छान छान गिफ्ट्स सगळ्यांना दिले तेव्हा, म्हणजे मला असो, ताईंना, मम्मी पप्पांना, सगळ्यांना त्यांनी छानशे डेकोरेशन. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थँक्यू म्हणते. तुम्ही व्लॉग बघाल इथंपर्यंत, सो थँक्यू सो मच वहिनी. तर इथे पण ते माझं ऑप्शन करत होत्या, जेव्हा ते आम्हाला आहेर करणार होता तेव्हा.
सो ऑप्शन स्टार्ट झालं, पण लाईटचा यायचा काहीच पत्ता नव्हता. कारण खूप टाईमपासून आम्ही वेट केला, पण लाईट यायला काही तयार नव्हती. म्हणून म्हटलं जाऊ दे, आता आपण अंधारातच सगळं करूयात. लाईट असती तर खरंच खूप सुंदर व्हिडिओज आले असते आणि खूप सुंदर फोटोज पण आले असते. पण लाईट नव्हती, त्यामुळे मग आम्हाला हा बॅटरीच्या उजेडातच सगळा कार्यक्रम आटपावा लागला. देन हे जिजू होते. जिजूंनी चैतन्याला छानशी टोपी वगैरे घातली आणि त्याचं ऑप्शन केलं आणि त्याला त्यांनी आहेर केला. देन मग होता माझा टर्न. मला वहिनी आहेर करणार होत्या. त्यांनी ऑलरेडी माझं ऑप्शन वगैरे केलेलं. सो माझा टर्न होता आणि अशा प्रकारे करत त्यांनी सगळ्यांनाच एकसाथ आहेर केलेला. सो आता बघा, आता माझा टर्न येस. सो माझा टर्न आला आणि मग काय, मला पण छानसं असं आहेर भेटला आणि त्यामध्ये त्यांनी छान गिफ्ट पण दिलेलं. आणि सगळ्यात बेस्ट गोष्टमध्ये त्यांनी मला सोबतच एक बुक दिलेलं आहे. तर ते बुक जे आहे ते खरंच खूप छान आहे. मी त्याचे 2-3 पेज काहीतरी आत्तापर्यंत रीड केलेले आहेत, जसं मला टाईम भेटेल तसं. सो ते आहे की दोघांच्या जीवनावरती, म्हणजे तुमच्या दोघांची लाईफ कशी असली पाहिजे, दोघांनी कसं सोबत राहिलं पाहिजे, किंवा इथून पुढचं जीवन कसं तुम्ही जगलं पाहिजे. तर मी नक्की इन फ्युचरमध्ये जे पण काही व्हिडिओज पोस्ट करेल त्यातून मला काही प्रेरणा मिळाली, किंवा त्यातून जर मी काही गोष्टी इम्प्लिमेंट करणारच आहे ॲक्च्युली. म्हणून तर मी त्यांना सांगितलेलं की मला ही बुक द्या, कारण त्यांचा मला कॉल आलेला की तुला कुठली बुक हवी आहे. सो मी त्यांना विचारलेलं की कुठल्या आहेत. सो मी ही वरची जी बुक आहे ती बघू शकता. सो त्या बुकमध्ये मी आता 2-3 पेज वाचूनच मला खूप छान इंटरेस्ट आलेला आहे. तो मी नक्की वाचेल आणि फ्युचरमध्ये काही ज्या पण गोष्टी इम्प्लिमेंट करेल त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हे माझं सुंदर असं आहेर झालेलं आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता त्यांनी एक साडी, बुक आणि हे बॅग, स्मॉल हँडबॅग पण दिली. तर मला खूप भारी वाटतं जेव्हा असे गिफ्ट्स मिळतात. कोणालाच नाही भारी वाटणार, सगळ्यांनाच ॲक्च्युली खूप भारी वाटतं. तर सेकंड टर्न होता जिजू आणि ताईंचा. हे आहेत माझ्या मोठ्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर. सो मग यांचा पण इकडे आहेर चालू होतं. सो काय, मग मज्जा आली खरंच. ही खूप छान आणि मस्त स्पेशल इव्हनिंग होती आमच्या सगळ्यांसाठीच. आणि जसं की आमचं छान डिनर झाला, छान गप्पा गोष्टी झाल्या, मग औक्षण, मग आहेर, सेलिब्रेशन. तर अशा प्रकारे आमचा ही जी इव्हनिंग होती ती एकदम सुपर्ब होती आणि आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केली. सो इकडे दादांनी जिजूंचं पण आहेर केलं आणि आता वहिनी येत आहेत ताईंचा आहेर करण्यासाठी. सो ताईंचा पण आहेर झाला. आता मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मम्मींचं आहे. सो हे बघा, हे यांचं आहेर चालू होतं. तर त्या पण खूप खुश होत्या. ऑब्वियसली कोण खुश नाही असणार, कारण आपल्याला असं गिफ्ट भेटणं, आपल्याला अशी स्पेशल ट्रीटमेंट भेटणं सगळेच डिझर्व करतात आणि सगळ्यांनाच वाटतं. सो मग त्यांचा पण झाला आहेर. आणि मग आता टाईम होता मम्मींचा, नाही सॉरी, आता सात्विक आणि अन्वय. तर सात्विकसाठी पण छोटंसं गिफ्ट भेटलं, जे की खूप क्यूट आहे, खूप सुंदर आहे आणि तो खरंच त्याला खूप आवडलेलं आहे. देन मम्मींचा टर्न होता, मम्मी आणि पप्पांचा. सो ते छानसं तिकडे त्यांनी बसून घेतलेलं आणि मग त्यांचा आहेर चालू झाला. तर त्यांनी मम्मींसाठी, माझ्यासाठी आणि ताईंसाठी पण सेमच गोष्टी होत्या. फक्त मला ॲडिशनल होतं बुक, जे मला खरंच हवं होतं. आणि जेणेकरून असं वाटतं की मोकळ्या वेळात काहीतरी वाचेल आणि काहीतरी डोक्यात 4 गोष्टी शिजतील आणि जरा आपल्या आयुष्यात त्याचा परिणाम होईल. सो अशा प्रकारे ते बुक एक्स्ट्रा होतं. बाकी सगळे छान होते गिफ्ट्स. आणि देन मग पप्पांचं पण आहेर केला दादांनी. आणि अशा प्रकारे आमच्या सगळ्यांचा छानसा असा गेट टुगेदर झाला. आणि मग आम्ही आता चाललो, म्हणजे घरी जायच्या तयारीत चाललेलो. तर हे सगळे छोटे मंडळींची मस्ती चालूच होती. सो अशा प्रकारे छान गेट टुगेदर